तर नमस्कार मंडळी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक घडामोडी होताना आपण बघितल्या। म्हणजे काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती आरोप केले होते की त्यांना राष्ट्रवादी हा पक्ष ताब्यात घ्यायचा होता। मात्र त्यांचे हे आरोप त्यांनी फेटाळून लावले। आता पुन्हा एकदा सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले व या पत्रामध्ये त्यांनी अशी मागणी केली की राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही तसेच अधिकार त्यांनी द्यावे अशी मागणी केली। त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्यावरती टीका पण केली गेली, आरोप पण केले गेले। मात्र या सर्वांवरती आता खासदार पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना काही स्पष्टीकरण दिलं। तर अखेर पार्थ पवार यांनी काय स्पष्टीकरण दिले तर पार्थ पवार असे म्हणाले की काहीतरी चुकीचे तर्क वितर्क लावून सुनीलजी तटकरे व प्रफुल्लजी पटेल यांना टार्गेट केलं जात आहे, त्यांना लक्ष केलं जात आहे। त्यांचे अनेक वर्षांचे योगदान आजही आम्हाला मार्गदर्शन करते। त्यामुळे अशा वरिष्ठ नेत्यांना बनावट वादामध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून याचा ठामपणे निषेध केला पाहिजे असे देखील ते म्हणाले। तर यावरती अजून सुनेत्रा पवार यांनी अजूनपर्यंत काही स्पष्टीकरण दिले नाही व माध्यमांशी देखील बोललेले नाही। त्यामुळे ते काय बोलतील याकडे सर्वांचं आता लक्ष असेल। तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं, आपलं मत नक्की व्यक्त करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।